नमस्कार. अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. कोथरूड येथे 10 जुलै 2025 रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडा यांनी सेवेचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना मुंदडा म्हणाले की अनेक संस्था संघटनांची जोडले असतानाही खरे हिंदुत्व काय असते हे त्यांना सनातन संस्थेमुळे समजले. सनातन संस्थेचे कार्य अद्भुत असून साधकांची श्रद्धा शब्दात वर्णन करता येणार नाही, असे ते म्हणाले. आजचा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. या महोत्सवात आदर्श शिष्य कैसे बने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यंदा हा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील 77 ठिकाणी आणि पुणे शहरात 4 ठिकाणी साजरा करण्यात आला. पण मला खूप आनंद वाटतो की जेव्हा एखाद्या गुरूंचा सानिध्य असलेला कार्यक्रम जेव्हा असतो, त्याची एनर्जी वेगळी असते, पॉझिटिव्हिटी खूप वेगळी असते. खूप आनंद वाटतो. आणि अशा या दिवसाच्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात. आपणा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मी देतो. आणि ज्या गुरूंच्या सानिध्यात आपण आहात, सनातन संस्थेची विशेषता मला दिसली की मला कुठलाही माणूस, मी किती लोकांना भेटलो पण चिडताना कधी दिसलाच नाही. राग आलाय आणि काय म्हणजे असं तर खूप कमी ठिकाणी मी बघायला मिळतं. अनेक मी ऑर्गनायझेशन बघितलेले आहेत, परंतु अद्भुत आहे सगळं, मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि गुरूंच्या गुरुपौर्णिमेला एक संकल्प निश्चित कमीत कमी घ्यायचा असतो. मी घेतलेला आहे. आपणही एक चांगला संकल्प सेवेचा निश्चित घ्या. मी 2500 एनजीओना महाराष्ट्रात लीड करतो, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला माहिती आहे की काय दुःख आहे समाजामध्ये, खूप प्रचंड दुःख आहे. पण आपण त्याचं एक छोटंसं निमित्त जर बनू शकलो, मला असं वाटतं की खूप मोठं काम होईल. कारण की आमचे गुरु नेहमी सांगतात